नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एकदा धमाकेदार अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आपल्या भेटीसाठी नवीन एक धमाकेदार अशा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, आज आपण आपल्या पालघर जिल्ह्यातले सर्वात जास्त नावाजलेले, सर्वात जास्त व्हायरल झालेले असे 10 सॉन्ग कोणकोणते आहेत हे आपण आज आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर आपला व्हिडिओ एंड परत नक्की बघत राहा आणि पहिल्या नंबरला आणि 2 नंबरला कोणाचं सॉन्ग सर्वात जास्त व्हायरल झालेलं आहे हे आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर आपला व्हिडिओ एंड परत नक्की बघत राहा। आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मेरा नाम शाका है। मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात 10 नंबर पासून करूया। मित्रांनो, पहिल्यांदा 10 नंबरवरती आपल्या पालघर जिल्ह्याचं सर्वात जास्त व्हायरल झालेलं सॉन्ग येतंय रंजू वेडा झालो तुझ्यासाठी। मित्रांनो, या सॉन्गला 4 वर्षात आतापर्यंत व्ह्यूज आलेले आहेत 1.3 करोड एवढे या सॉन्गला व्ह्यूज आलेले आहेत। या गाण्याचे लेखन आणि गायन रमेश काजरे यांनी केलेलं आहे। मुख्य कलाकाराची भूमिका रवी सातपुते आणि उर्मिला सातपुते यांनी निभावलेली आहे। या गाण्याला छान अशी म्युझिक दिलेली आहे डीजे अक्षय प्रो आणि बबलू पाटील यांनी। 2020 आणि 2021 मध्ये हे गाणं आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये खूपच जास्त प्रमाणात व्हायरल झालेलं होतं। मित्रांनो, 9 नंबरवरती आपल्या पालघर जिल्ह्याचं हिट सॉन्ग येतंय चल ग सोनू तारपणाचा आहे। या सॉन्गने 2021 आणि 2022 मध्ये आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यात आग लावून टाकलेली होती। या गाण्याचे लेखन आणि डायरेक्शन विशाल काटेला यांनी केलेलं आहे। तसेच गाण्यामध्ये सिंगिंग केलेले आहे रोशन रावते आणि संजना रावते यांनी। या गाण्याला म्युझिक दिलेले आहे आरके किंग रोहित सुताडे यांनी। तसेच गाण्यात मुख्य कलाकार आहेत राजा बाबू आणि करीना खुलात। 1.3 करोड पेक्षा जास्त या गाण्याला आतापर्यंत व्ह्यूज आलेले आहेत। 2021 आणि 2022 मध्ये जेव्हा लग्नाचा सीझन चालू होता तेव्हा पूर्ण पालघर जिल्ह्यात आणि प्रत्येक लग्नात फक्त चल ग सोनू तारपणाचा हेच गाणं वाजत होतं। मित्रांनो, 8 नंबरवरती सॉन्ग येतंय आजकालचं पोरांचं कोंबडं केस। मित्रांनो, हे पण गाणं विशाल काटेला यांनीच प्रेझेंट केलेलं आहे। हे गाणं आदिवासी पारंपरिक गौरी गीत आहे। या गाण्याचे डायरेक्शन आणि लेखन स्वतः विशाल काटेला यांनी केलेलं आहे। या गाण्याला 1.4 करोड पेक्षा जास्त लोकांनी पाहिलेलं आहे, म्हणजे 14 मिलियन वरती हे गाणं सध्या जाऊन पोहोचलेलं आहे। मुख्य कलाकाराची भूमिका राहुल सुतार आणि अंकिता सुनाड यांनी निभावलेली आहे। तसेच सिंगिंग केलेले आहे रोशन रावते आणि संजना रावते यांनी। या गाण्याला म्युझिक दिलेले आहे आरके किंग यांनी। गौरी गणपतीच्या उत्सवाला हे गाणं प्रत्येक ठिकाणी वाजत असतं। तसेच या गाण्याला प्रेक्षकांचा बऱ्यापैकी सपोर्ट भेटलेला आहे। विशाल काटेला यांचे गाणे कोण कोण ऐकतात नक्की कमेंट करून सांगा। 7 नंबरवरती आपल्या पालघर जिल्ह्याचं ट्रेंडिंगचं सॉन्ग येतंय मनोहरला आलीस की कॉल करत जा। या गाण्याने 15 मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे। हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे। तसेच हे गाणं लिहिलेलं आहे सागर कुराडे यांनी। या गाण्याचे डायरेक्शन रवी सातपुते यांनी केलेले आहे। या गाण्यामध्ये सिंगिंग केलेले आहे पालघर जिल्ह्याचे आणि पूर्ण महाराष्ट्राचे नावाजलेले सिंगर म्हणजे जगदीश पाटील यांनी। तसेच गाण्यात मुख्य कलाकार आहेत राजा बाबू आणि सरस्वती सातवी। सागर कुराडे यांनी त्यांच्या चॅनलवरती भरपूर असे सॉंग्स अपलोड केलेले आहेत, परंतु मनोहर आलीस की कॉल करीत जा हे त्यांचं आणि त्यांच्या चॅनलवरचं सर्वात हिट सॉन्ग आहे। 2021 मध्ये हे गाणं पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल झालेलं होतं। बघता बघता या गाण्याने 15 मिलियनचा आकडा हा पार केला आणि सध्या आपण बघायला गेलो व्ह्यूजनुसार तर पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा सॉंग्स मध्ये व्हायरल झालेलं हे सॉन्ग 7 नंबरला येतं। सागर कुराडे यांची गाणी कुणाकुणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा। तसेच 1 नंबरवरती आणि 2 नंबरवरती सर्वात जास्त हिट सॉन्ग कोणाचं झालेलं आहे हे जाणून घ्यायचे असेल तर आपला व्हिडिओ एंड परत नक्की बघत राहा। मित्रांनो, 6 नंबरवरती गाणं येतंय किती दिवस झालं पुरा फोन नाही केला। 14 एप्रिल 2022 मध्ये हे गाणं आकाश बसवत यांच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड झालं होतं। तेव्हापासून या गाण्याने पूर्ण पालघर जिल्ह्यात आग लावून टाकलेली होती। महेश उंबरसाडा आणि दर्शना जिरवा यांनी खूपच सुंदर अशी ऍक्टिंग या गाण्यामध्ये केलेली होती। हे गाणं लिहिलेलं आहे आकाश बसवत यांनी। या गाण्यामध्ये अप्रतिम असा आवाज रोशन रावते आणि काजल रावते यांनी दिलेला आहे। गाण्याला म्युझिक दिलेले आहे आरके किंग यांनी। या गाण्याने आतापर्यंत 16 मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे। 2022 मध्ये हे गाणं प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये वाजत होतं आणि या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला असा सपोर्ट भेटलेला आहे। म्हणूनच आपण व्ह्यूजनुसार जर बघायला गेलं तर पालघर जिल्ह्याच्या 6 नंबरला टॉपला येणारं सॉन्ग पोरा फोन नाही केलास हे आहे। मित्रांनो, 5 नंबरला धमाकेदार हिट असं सॉन्ग येतंय। या गाण्याने सध्या 17 मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे। त्या गाण्याचे नाव आहे विचू चावला। विचू चावला हे गाणं मयूर रावते यांनी प्रेझेंट केलेलं आहे। गाण्यामध्ये सिंगिंग रोशन रावते आणि संजना रावते यांनी केलेले आहे। तसेच गाण्याला म्युझिक आरके किंग यांनी दिलेले आहे। या गाण्याने 1.7 करोड व्ह्यूज कंप्लीट केलेले आहे, म्हणजेच हे गाणं 17 मिलियन वरती जाऊन पोहोचलेलं आहे। मयूर रावते यांचं विंचू चावला हे गाणं सर्वात हिट सॉन्ग आहे। 2022 मध्ये
हे गाणं पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल झालं होतं आणि अजूनपर्यंत हे गाणं लोक पालघर जिल्ह्यामध्ये ऐकत आहेत. मित्रांनो 4 नंबरला सॉन्ग येत आहे मिलाया येन तुलं. मित्रांनो हे गाणं लेखन केलेलं आहे आणि स्टोरी डायरेक्शन केलेलं आहे शिवा दिघे यांनी. या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा. तसेच गाण्याला म्युझिक आर.के. किंग यांनी दिलेले आहे. या गाण्यामध्ये सिंगर आहेत रोशन रावते आणि संजना रावते. हे गाणं 19 फेब्रुवारी 2022 रोजी आदिवासी म्युझिक टन या चॅनल वरती अपलोड झालं होतं. खूप कमी वेळात या गाण्याने मिलियनचा आकडा हा पार केला आणि सध्याच्या स्थितीला या गाण्याला 17 मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज आलेले आहेत. मिलाया येन तुलं हे गाणं शिवा दिघे यांनी खूपच सुंदर असं लिहिलेलं आहे आणि सध्याच्या स्थितीला व्ह्यूज नुसार आपण बघायला गेलो तर हे गाणं पालघर जिल्ह्यामध्ये 4 नंबरला येतं. 3 नंबरला सॉन्ग येत आहे गेली होती आई माझी पाणी भराय. या गाण्याने पूर्ण 18 मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे. हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे बबलू पाटील यांनी. या गाण्यामध्ये बबलू पाटील यांनी खूपच सुंदर अशी स्टोरी डायरेक्शन केलेली आहे. सध्याच्या स्थितीला पालघर जिल्ह्यामध्ये मुलं मुली खूप कमी वयात लग्नाच्या भानगडीत पडतात हे या गाण्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मुख्य कलाकाराची भूमिका नितेश बोंदे आणि शालिनी यांनी निभावलेली आहे. बबलू पाटील यांनी गाण्याला म्युझिक दिलेले आहे. तसेच हे गाणं पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा व्हायरल झालेलं आहे. रोशन रावते, प्रकाश पडवले आणि वैष्णवी पाडेकर यांनी या गाण्यामध्ये खूपच सुंदर असा आपला आवाज दिलेला आहे. मित्रांनो पालघर जिल्ह्याचं सर्वात हिट सॉन्ग येत आहे जे सध्या व्ह्यूज नुसार पालघर मध्ये हे सॉन्ग 2 नंबरला येत आहे. त्या गाण्याचे नाव आहे तल्यात पाणी डुलं. हे आपल्या पालघर जिल्ह्याचं 2 नंबरला येणारं गावठी सॉन्ग आहे. या गाण्याने 21 मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे. या गाण्याचे लेखन आणि स्टोरी डायरेक्शन शिवा दिघे यांनी केलेलं आहे. मुख्य कलाकाराची भूमिका महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा यांनी निभावलेले आहे. या गाण्यामध्ये सिंगर आहेत रोशन रावते आणि संजना रावते. तसेच गाण्याला म्युझिक दिलेले आहे आर.के. किंग रोहित खुताडे यांनी. तल्यात पाणी डुलं हे शिवा दिघे यांचं सर्वात हिट सॉन्ग आहे. 2 एप्रिल 2022 मध्ये हे गाणं शिवा दिघे म्युझिक या चॅनल वरती अपलोड झालं होतं. या गाण्याने लाखो, मिलियन आणि करोड व्ह्यूचा आकडा हा पार केला होता. सध्या हे गाणं 21 मिलियन वरती जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणूनच 21 मिलियनच्या व्ह्यूज नुसार हे गाणं पालघर जिल्ह्याचं 2 नंबरला येणारं सॉन्ग आहे. चला तर आपण जाणून घेऊया पालघर जिल्ह्याच्या नंबर 1 ला येणारं टॉप सॉन्ग. मित्रांनो 1 नंबर वरती आपल्या पालघर जिल्ह्याचं सर्वात जास्त व्हायरल झालेलं सॉन्ग येतंय. या गाण्याने पूर्ण 34 मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि 34 मिलियनचा आकडा हा आपल्या पालघर जिल्ह्यासाठी खूप मोठा आकडा आहे. अशा हिट सॉन्गचे नाव आहे लांब लांब केस. लांब लांब केस हे आपल्या पालघर जिल्ह्याचे नंबर 1 ला टॉपला येणारं सॉन्ग आहे. आजपर्यंत या गाण्याला कोणीही टक्कर देऊ शकलं नाही, कोणीही या गाण्याला मागे टाकू शकलं नाही. हे गाणं विशाल काटेला यांनी प्रेझेंट केलेलं आहे. गाण्याचे लेखन आणि डायरेक्शन विशाल काटेला यांनीच केलेलं आहे. या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजा बाबू आणि प्रीती भोये. तसेच या गाण्यामध्ये सिंगर आहेत रोशन रावते आणि काजल रावते. या गाण्याने 34 मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे. जवळजवळ 2 वर्ष झाले या गाण्याला, तरीही या गाण्याला आजपर्यंत क्रॉस करून कोणी पुढे जाऊ शकलं नाही. म्हणूनच लांब लांब केस हे आपल्या पालघर जिल्ह्याचे नंबर 1 टॉपला येणारं सॉन्ग आहे. तर मित्रांनो आपण जर व्ह्यूजनुसार जर बघायला गेलो तर आपल्या पालघर जिल्ह्यातले सर्वात जास्त व्हायरल झालेले 10 सॉन्ग हे आहेत. तर मित्रांनो या 10 सॉन्गपैकी तुमचा आवडता सॉन्ग कोणता आहे नक्की कमेंट करून सांगा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये.